नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भरार अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर नोव्हेंबर 2024 या महिन्याचं करंट अफेअर आपण पाहणार आहे. तर सुरुवात करूया आपण घडामोडींना, ज्या की राजकीय आणि घटनात्मक घडामोडी सुरुवातीला आहेत. वन नेशन वन इलेक्शन, ओके, ही बीट न्यूज तुम्ही पाहिली असेल. ओके, यासाठी कोणती समिती बसलेली, तर आपल्याला माहिती आहे की जे या वन नेशन वन इलेक्शन कमिटीसाठी जे अध्यक्ष होते ते माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती बसली होती. खूप मान्यवर असे मोठे मोठे व्यक्ती या समितीमध्ये सदस्य होते. अमित शहा वगैरे असतील. ओके, तर असे हे या समितीमध्ये सदस्य होते. तर या समितीने केलेल्या शिफारसी कधी स्वीकारल्या बघा, 18 सप्टेंबर 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने कॅबिनेटने काय स्वीकारल्या, त्या शिफारसी स्वीकारल्या. आणि त्या समितीच्या शिफारसीवरून आता पार्लमेंटमध्ये त्यांनी विधेयक मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत. ओके, तर ते विधेयकातून ज्या शिफारसी या समितीने केलेल्या होत्या त्या आपण बघणार आहे. आणि त्यापूर्वी ह्या समितीचा थोडा बॅकग्राऊंड बघितला तर ही समिती स्थापन कधी झालेली, 2 सप्टेंबर 2023. ओके, जवळपास एका वर्षानंतर. ओके, 191 दिवस या समितीचे सिटिंग झालं. ओके, प्रॉपर एका वर्षानंतर त्या समितीने एका वर्षाच्या म्हणजे 191 दिवसांच्या संशोधनानंतर शिफारसी केल्या आणि ती शिफारसी जवळपास एका वर्षानंतर मंत्रिमंडळाने स्वीकारल्या. तर 2 सप्टेंबर 2023 आणि सप्टेंबर 2024ला स्वीकारल्या. तर काय शिफारसी बघा महत्त्वाच्या, तर एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी 2 विधेयक मांडण्याची या समितीने शिफारस केली की आता तुम्हाला सायमल्टेनियस इलेक्शन, ओके, एकाच वेळी निवडणुका म्हणजे लोकसभेचे इलेक्शन असतील आणि राज्य विधानसभांच्या इलेक्शन असतील, ह्या सायमल्टेनियस घ्यायच्या प्रत्येक राज्याच्या. ओके, तर यासाठी ही समिती बसण्यात आलेली होती आणि त्यांनी शिफारस केल्या की ह्या इलेक्शन घेण्यासाठी एकाच वेळी घेण्यासाठी तुम्हाला ह्या बदल घडवण्यासाठी 2 विधेयके तुम्ही घटनादुरुस्ती, या 2 विधेयकाद्वारे घटनादुरुस्ती करण्याची गरज आहे, अशी या समितीने शिफारस सांगितली. तर कुठली 2 विधेयके, त्यांनी एक विधेयक असं मांडण्याचं सांगितलं की लोकसभा आणि राज्य विधानसभा, ओके, एकाच वेळी निवडणुका घटनादुरुस्तीसाठी राज्यांच्या मंजुरीची आवश्यकता नाही. ओके, आता आपल्याला माहिती आहे की लोकसभा आणि राज्यसभा विधानसभा यांच्या निवडणुका इलेक्शन कमिशन पार पडतं 324 नुसार. ओके, आपल्याला माहिती आहे. ओके, तर या लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकत्रित घ्यायसाठी हे विधेयक मांडा सांगितले. पण ह्या विधेयकानुसार जी घटनादुरुस्ती होणार त्यासाठी राज्याच्या मंजुरीची आवश्यकता नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. ओके, पण जे विधेयक 2 आहे जिथे काय होणार आहे, नगरपालिका बघा, हा स्पेशली नगरपालिका आणि पंचायत निवडणुका. ओके, या लोकसभा आणि राज्य विधानसभा झाल्यावर 100 दिवसाच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अशा निवडणुका होतील. आता या स्थानिक स्वराज्य संस्था आल्या, राज्यांचा विषय आला, त्यामुळे इथे राज्यांच्या कुठल्या बघा अर्ध्या राज्यांच्या मंजुरीची आवश्यकता असेल. किमान अर्ध्या राज्यांच्या मंजुरीची ही आवश्यकता असेल. हे विधेयक 2 असेल. ओके, तर असे 2 विधेयक त्यांनी मांडण्याची शिफारस केलेली आहे. ओके, आता ह्यातून बघा 82A हे कलम नवीन त्यांनी सुचवलेलं आहे. या विधेयकांद्वारे कोणते कलम असणार, 82A हे नवीन कलम घाला. आणि सायमल्टेनियस इलेक्शनची तरतूद बघा, सायमल्टेनियस इलेक्शन जे म्हणतो एकाच वेळी इलेक्शन घ्यायची, या सायमल्टेनियस इलेक्शनची तरतूद या 82A द्वारे तुम्ही काय करा, तरतूद ही नमूद करा कुठे, घटनेत. त्याचबरोबर त्यांनी 324A कलम, हे सुद्धा 324 कलम आहे की आपल्याला की 324 नुसार लोकसभा आणि राज्य विधानसभेसाठी निवडणूक आयोग असेल असं कलम आहे. ते 324A नुसार नगरपालिका आणि पंचायतच्या निवडणुका या पार पडतील असं 324A द्वारे सांगितले. कारण की हे त्यांनी आणखीन विधेयक 2 मध्ये तरतूद काय केलेली आहे की लोकसभा राज्य विधानसभेच्या सायमल्टेनियस इलेक्शन झाल्या की 100 दिवसाच्या आत ह्या इलेक्शन घ्यायच्या. आता अशी 2 कलमे ही समाविष्ट करण्याची शिफारस त्या समितीने केलेली आहे. रामनाथ कोविंद अध्यक्ष होते, त्या समितीने शिफारस केलेली आहे. ओके, त्यानंतर पहा 2024ची तिसरी लोक अदालत. ओके, लोक अदालत, राष्ट्रीय लोक अदालत, या लोक अदालतीला स्टॅच्युटरी पार्टी, ज्याला स्टॅच्युटरी बेस आहे तो कायदा म्हणजे कोणता, तर नालसा ॲक्ट म्हणजे विधी सेवा प्राधिकरण
कायदा 1987, ओके, याने या लोक अदालतीला वैधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे. तर अशा लोक अदालती जे लोक अदालत होतात, राष्ट्रीय लोक अदालत होतात, ती तिसरी लोक अदालत 2024ची पार पडलेली आहे. आता ह्या नालसाने सप्टेंबर 24मध्ये 27 राज्य आणि युनियन टेरिटरीमध्ये तालुका, जिल्हा आणि उच्च न्यायालय येथे ही आयोजित केलेली आहे तिसरी लोक अदालत. पहिले लोक अदालत कुठे पार पडले तर 1982ला गुजरात येथे, ओके. तर ही तिसरी लोक अदालत पार पडलेली आहे सप्टेंबर 2024मध्ये. मे महिन्यात दुसरी पार पडलेली, मे 2024मध्ये लक्षात घ्या, आणि सप्टेंबरला तिसरी पार पडली. तर या नालसामध्ये रचना काय असते बघा लोक अदालतची, तर एक न्यायिक अधिकारी असतो, तो अध्यक्ष असतो, एक वकील असतो आणि एक सामाजिक कार्यकर्ता असतो. लोक अदालतचे हे स्वरूप असतात. सर्वोच्च न्यायालयाने कारागृहातील कामगारांची जात आधारित विभागणी ही असंविधानिक असल्याची घोषित केलेलं आहे. कोणी? सुप्रीम कोर्टने. जे कामगारांची जात आधारित विभागणी करण्याचा प्रयत्न होता तो कारागृहातला, तो असंविधानिक असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टने दिलेला आहे. खूप महत्त्वाची निवड बघा, नियुक्ती आहे आतिशी मार्लेना, ओके. ह्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या, ओके. सुषमा स्वराज BJPच्या ह्या पहिल्यांदा झालेल्या, त्यानंतर शीला दीक्षित होऊन गेल्या आणि आता मार्लेना ह्या आपच्या आहेत, ओके. तर 17 सप्टेंबर 2024 रोजी त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि ह्या तिसऱ्या दिल्लीच्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर दिल्लीच्या सर्वात तरुण महिला मुख्यमंत्रीसुद्धा पडलेल्या आहेत. कालकाजी मतदारसंघातून ह्या निवडून आलेल्या होत्या, ओके, आहेत. आणि आता ह्या सध्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत. ऑक्सफोर्ड विद्यापीठात पोस्ट ग्रॅज्युएशन आणि शैक्षणिक संशोधन पूर्ण केलेलं आहे, ओके. हरियाणा विधानसभा निवडणूक 2024, ओके. दर वेळेला पंचवार्षिक निवडणुका या महाराष्ट्र आणि हरियाणाच्या एकत्र होत असतात, ओके. आणि नागालँडच्या पण असतात. महाराष्ट्र हरियाणा एकत्र होत असतात त्यावेळी. यावर्षी काय झालेलं आहे, हरियाणाच्या थोड्या आधी घेतलेल्या आहेत इलेक्शन ऑक्टोबरमध्ये आणि महाराष्ट्राच्या ह्या नोव्हेंबरमध्ये झाल्या. त्यामुळे ह्या महिन्याच्या करंट अफेअरमध्ये आपण हरियाणाच्या बघतो, त्याचा निकाल बघतो. पुढल्या महिन्याच्या करंट अफेअरमध्ये आपण महाराष्ट्राच्या इलेक्शनचा रिझल्ट आपण यामध्ये पाहणार आहे. तर हरियाणाच्या विधानसभा इलेक्शन झालेले आहेत ऑक्टोबर 2024ला. पहा, हरियाणामध्ये जागा आहेत 90, ओके. BJPनं 48 जिंकल्या, काँग्रेसनं 37 जिंकल्या. मुख्यमंत्री झाले नायब सिंह सैनी, ओके. हे लक्षात घ्या. मुख्यमंत्री कोण झाले BJPचे? नायब सिंह सैनी. 48 आणि 37 एकूण 90 जागा हरियाणा, 48 BJP, नायब सिंह सैनी. मागील 5 वर्षामध्ये, ओके, हरियाणाचा गेली किती 2 टर्म हरियाणाचाच मुख्यमंत्री होता, आत्तासुद्धा BJPचाच मुख्यमंत्री होता. आणि इथे आता हरियाणामध्ये पुन्हा BJPचाच मुख्यमंत्री नायब सिंह सैनी हे झालेले आहेत. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक 2024 ऑक्टोबर 2024ला जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. जागा हा जम्मू काश्मीरला सुद्धा युनियन टेरिटरी झाल्यामुळे 90 झालेल्या आहेत. जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सला 42 सर्वाधिक जागा मिळाल्या आणि BJP 29. 42 पूर्ण आकडा हा बहुमत नसला तरी बाकीच्यांना काँग्रेससारख्या पक्षांना सोबत घेऊन यांनी सत्ता स्थापन करून मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे काय झालेले आहेत नॅशनल कॉन्फरन्सच्या पक्षाचे मुख्यमंत्री जम्मू काश्मीर युनियन टेरिटरीचे ते मुख्यमंत्री बनलेले आहेत. तेलंगणामध्ये अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्यास परवानगी मिळालेली आहे, म्हणजे त्यांनी निर्णय घेतलेला आहे. जे शेड्यूल कास्ट आहेत, ओके, याचे उपवर्गीकरण जसं महाराष्ट्रामध्ये सब कॅटेगरायझेशन आहे आपल्या OBC कॅटेगरीचं, ओके, तशा पद्धतीने SCचं उपवर्गीकरण करण्याला तेलंगणा करणार आहे. त्याचबरोबर तेलंगणा बघा जात आधारित जनगणना करणारे हे तिसरे राज्य बनलेले आहे. बिहार, आंध्र प्रदेश नंतर आता तेलंगणासुद्धा जात आधारित जनगणना करणार आहे. KK दारुवाला यांचे निधन झाले आहेत. माजी IPS अधिकारी, इंग्रजी लेखक आहेत, रॉमध्ये काम करत होते, ओके. त्याचबरोबर साहित्यिक म्हणून अंडर ओरियन आणि ऑपरेशन इन एप्रिल या पुस्तकासाठी UP सरकारचा पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. द कीपर ऑफ द डेड या काव्यसंग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 2014ला त्यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेला आहे, ओके. असे माजी IPS अधिकारी KK दारुवाला यांचे निधन झालेले आहे, ओके. त्यानंतर पहा जागतिक घडामोडीकडे आपण वळतोय. क्वाडची परिषद पार पडल्यानंतर क्वाडमध्ये कोण कोण येतात तर भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, ओके, हे क्वाड येतात. आणि या क्वाडमध्ये 6वी क्वाड परिषद पार पडलेली आहे ती अमेरिकेमध्ये. सर्व देशांचे पंतप्रधान इथे उपस्थित होते, जे काही प्रमुख असतील ते, ओके. आता राज्यसेवेला आपल्याला प्रश्न पडलेला बघा 5 आईज कंट्री, ओके. 5 आईज कंट्री आपण म्हणू शकतो
फाईव्ह आईज कंट्री तर कुठल्या कुठल्या होत्या? ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ओके, USA, कॅनडा, ओके, आणि पाचवी आहे ती UK. राज्यसभेला प्रश्न पडला होता. फाईव्ह आईज, ह्या फाईव्ह आईज ह्या कंट्रीमध्ये ह्या देश येतात. त्याचबरोबर क्वाडमध्ये भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया हे 4 येतात. ओके, तर त्यानंतर बघा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024. तर वर्ल्ड इनोव्हेशन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन विपो ही दरवर्षी हा काय करतो? इंडेक्स काय करतो? प्रकाशित करतो. तर यामध्ये 39व्या रँकला आपण इंडिया आहे एकूण 133 देशांमध्ये, आणि स्वित्झर्लंड हे प्रथम क्रमांकावर आहे. 39th रँकला इनोव्हेशन इंडेक्समध्ये इंडिया आहे. ओके, 39 रँक. कुमार दिसानायके श्रीलंकेचे राष्ट्रपतीपदी यांची निवड झालेली आहे. मार्क्सवादी नेते आहेत. श्रीलंकेतील ज्या राजकीय उलथापालथ झालेली होती, ओके, त्यानंतर आता थोडंफार स्टेबल झाल्यानंतर श्रीलंकेमध्ये कुमार दिसानायके यांना राष्ट्रपतीपदी निवड केलेली आहे. युनिव्हर्सल पोस्टल युनियन खूप जुनी संघटना आहे बघा. 150वा त्यांनी वर्धापन साजरा केलेला आहे. 1874 9 ऑक्टोबर 1874ला ही युनिव्हर्सल पोस्टल युनियन ही स्थापन झालेली होती संघटना. बर्न स्वित्झर्लंड येथे मुख्यालय आहे. 76मध्ये भारत सामील झाला होता. 1876मध्ये. खूप जुनी संघटना आहे. ओके, त्यानंतर बघा क्वाडिया शेनबॉम मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष ह्या ज्यू धर्मीय आहेत. ओके, पहिला महिला ज्यू धर्मीय राष्ट्राध्यक्ष कुठल्या देशाचे आहे? मेक्सिको. ओके, 2007मध्ये त्यांना हवामान बदलासंदर्भात नोबेल पीस प्राईज त्यांना मिळालेले हे व्यक्ती आहेत नोबेल पीस प्राईजचे. ओके, 2007ला पुरस्कार मिळाला होता क्वाडिया शेनबॉम. लक्षात आलं. 21वी आशियान भारत शिखर परिषद बघा. आशियान भारत शिखर परिषद 21वी 2024 पार पडते. कुठे? तर लाओस पिडेरची कॅपिटल आहे तर व्हिएंटिन. ओके, लाओस या देशाची व्हिएंटिन ही राजधानी आहे. ओके, लाओस देशाची. तर येथे ही आशियान भारत शिखर परिषद पार पडलेली आहे. आणि 2025 हे एशियन भारताचं कसलं वर्ष आहे? पर्यटन वर्ष. हे दोघं आता 2025 हे पर्यटन वर्ष म्हणून साजरे करणार आहेत. ओके, बघा आता पुढं जागतिक भूक निर्देशांक 2024. 2006पासून हा भूक निर्देशांक आपण प्रकाशित करतो. तर कोण करतात? कन्सर्न वर्ल्ड लाईफ वेल्थ हंगर इफेक्ट. ओके, 2018पासून ही दोघं चालू करतात. ओके, मोजतात. तर यामध्ये भारताचा क्रमांक आहे 2024 नुसार 105. बघा, हा महत्त्वाचा आहे. राज्यसेवेला आपल्याला हा 111 विचारलेला होता. 2023मध्ये भारत कोणत्या क्रमांकाला होता भूक निर्देशांकामध्ये? तर 111 2023ला. आणि आत्ता बघा गुण जरी कमी झाले असले तर रँक सुधारलेला आहे. तरी 105 क्रमांकावर आहे 27.3, जे सिरियस हंगर कॅटेगरीत आपण येतो. सिरियस हंगर कॅटेगरी. आणि 105व्या नंबरला आहे 127 देशांमध्ये. 127 नंबरला सोमालिया हा देश आहे. ओके, लक्षात आलं. भारताचा क्रमांक हा 105 आहे 2024 नुसार. शिगेरू इशिबा जपानचे नवे पंतप्रधान. लिबरल डेमोक्रेटिक पक्षाचे इशिबा ओके नवे पंतप्रधान बनलेले आहेत. 13वी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची जी गव्हर्नमेंट सरकार प्रमुख प्रदेश परिषद आहे 2024ची 23वी परिषद ही कुठे पार पडली? पाकिस्तान इस्लामाबाद. आणि भारतातर्फे भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर ह्या परिषदेला उपस्थित होते. ओके, बघा इस्लामाबाद पाकिस्तान येथे ही SCO सरकारची प्रमुख परिषद 23वी ही पार पडलेली आहे. UN समिट ऑफ द फ्युचर 2024 न्यूयॉर्क येथे पार पडलेले आहे. UN समिट ऑफ द फ्युचर 2024 कुठे? USA न्यूयॉर्क येथे पार पडलेले आहे. आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे या समिटमध्ये उपस्थित होते. बालकांसाठी सोशल मीडिया वापरासाठी किमान वय लागू करणारा देश कोणता? तर ऑस्ट्रेलिया. बघा ऑस्ट्रेलियाने काय केले? किमान वय लागू केले की कुठल्याही सोशल मीडियामध्ये तुमचं अकाउंट वगैरे चालू करण्यासाठी. त्यानंतर बघा ऑपरेशन सद्भाव. बघा ऑपरेशन सद्भावना एक वेगळा आहे. ऑपरेशन सद्भावना हे इंडियन आर्मीचं ऑपरेशन आहे. बघा इंडियन आर्मीचा एक प्रोजेक्ट म्हणू शकतो. प्रोजेक्ट सद्भावना किंवा ऑपरेशन सद्भावना आहे तो. ओके, हे इंडियन आर्मीचं आहे. ते कशासाठी होतं? जम्मू काश्मीर ओके लडाख सिक्कीम अशा ठिकाणच्या लोकांना दहशतवादापासून त्यांना संरक्षण देणे किंवा प्रेरित करणे अशा दहशतवादाविरोधी गोष्टींसाठी हे ऑपरेशन सद्भावना इंडियन आर्मीचं आहे. ऑपरेशन सद्भाव फक्त सद्भाव म्हटलं तर हे भारतानं व्हिएतनाम
जे व्हिएतनाम असेल, लाओस असेल, बघा म्यानमार असेल, इतर टायफून यागीमुळे जे प्रभावित झालेले देश आहेत, ओके, यामुळे प्रभावित झालेल्या देशांसाठी एक मोहीम, एक मदत स्वरूपी मोहीम, त्यामध्ये $1 दशलक्ष व्हिएतनामला मदत केली आणि म्यानमार, लाओस यांना सुद्धा मदत केलेली आहे. तर यासाठी ऑपरेशन सद्भाव हे आहे. ओके. मलेशिया येथील शाह आलम स्टेडियम सुरक्षेच्या कारणास्तव पाडणार आहेत. रामोजी राव हे रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक यांचं निधन झालेलं आहे. एनाडू वृत्तपत्राचे ते संस्थापक होते. 96ला रामोजी फिल्म सिटीची स्थापना केली. 2016ला त्यांना पद्मविभूषण, बघा रामोजीरावांना पद्मविभूषण 2016ला प्राप्त झालेला आहे. सिंगापूर येथे नवीन गृहनिर्माण विकासासाठी 181 वर्ष जुन्या हाऊसिंग बंदुकांची जागा वापरण्यात की काही महत्त्वाचे नाही सिंगापूरचे. ओके. जागतिक न्यूज पार पडलेले आहेत. महाराष्ट्राकडे बोलू आपण. बघा DMIC दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर. ओके. यामध्ये दोन गोष्टी येतात, एक दिघी बंदर आणि दुसरं शेंद्रा बिडकीन औद्योगिक क्षेत्र. शेंद्रा बिडकीन त्यातलं बिडकीन औद्योगिक क्षेत्र आहे ना, शेंद्रानंतर बिडकीन औद्योगिक क्षेत्र, याचे उद्घाटन सप्टेंबर 2024ला झालेलं आहे. जिल्हा छत्रपती संभाजीनगर. हा प्रकल्प मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड ह्या कार्यक्रमाचा भाग आहे. याचे उद्घाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी. जवळपास 8,000 एकरामध्ये ह्या औद्योगिक क्षेत्र आहे बिडकीन. ओके. शेंद्रा बिडकीन, त्याचबरोबर दिघी बंदर हे DMIC दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा भाग आहेत. ओके. त्यानंतर बघा आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना. ओके. 20 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभारंभाने वर्धा येथे ही विकास योजना, आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना ही सुरुवात केलेली आहे. राज्यात 1000 नामांकित महाविद्यालयामध्ये केंद्र स्थापन करणार आहे कौशल्य विकासाचं आणि 150 प्रतिवर्ष 150 युवक युवतींना याद्वारे कौशल्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. ओके. त्यानंतर पहा महत्त्वाची योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना. महिला स्टार्टअप योजना राज्याची आहे. ओके. वर्धा येथून ही योजनेचे उद्घाटन झालेले आहे 20 सप्टेंबर 2024ला एकाच दिवशी. हे इथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना वर्धा येथे मोदींनी उद्घाटन केलं आणि होळकर महिला स्टार्टअप योजनेचे सुद्धा उद्घाटन मोदींनी केलेलं आहे. महिलाच्या स्टार्टअपना निधी व आर्थिक पाठबळ देणे, त्यासाठी 100 कोटी निधीचं सहाय्य आणि अशा स्टार्टअपना 100 राष्ट्रांना जवळपास 25 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य करण्यासाठीची ही होळकर महिला स्टार्टअप योजना आहे. तारीख लक्षात घ्या 20 सप्टेंबर 2024 वर्धा, पंतप्रधान मोदींचे हस्ते उद्घाटन. लोहगावचं जे पुणे विमानतळ आहे, ओके, त्याचं नामकरण काय केलेलं आहे तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यात आले असून त्याचा प्रस्ताव कुठे केंद्राकडे पाठवलेला आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. पोहरादेवी जिल्हा वाशिम येथे बंजारा विरासत नगारा वास्तुसंग्रहालयाचे लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेले आहे. पोहरादेवी येथे राज्यातील खेळाडूंसाठी, बघा महाराष्ट्र राज्यातील खेळाडूंसाठी पारितोषिक रकमेत वाढ केलेली आहे. आता पॅरालिम्पिक आणि ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक या स्पर्धेमध्ये पदक मिळवलेल्यांना महाराष्ट्र शासनाने नवीन रकमा घोषित केल्या आहेत. जर ऑलिम्पिक पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवलं तर त्यांच्यासाठी 5 कोटी, रौप्य पदक मिळवलं तर 3 कोटी आणि कांस्य पदक मिळवलं तर 2 कोटी. ओके. 5, 3, 2 असं पॅरालिम्पिक आणि ऑलिम्पिकमध्ये. त्याचबरोबर जर एशियन गेम्समध्ये जर सुवर्ण पदक मिळवलं तर 1 कोटी, रौप्य मिळवलं तर 75 लाख आणि कांस्य मिळालं तर 50 लाख, असं 1-75-50 अशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाने बक्षिसे रकमा अशी ह्या अनाऊन्स केलेल्या आहेत. ओके. त्यामध्ये काही वाढ करून ह्या नवीन रकमा अनाऊन्स केलेल्या आहेत. बघा राज्य सरकारचा ग्रीन इंटिग्रेटेड डेटा सेंटर पार्क म्हणजे हरित एकात्मक डेटा सेंटर पार्क राज्य सरकार स्थापन करणार आहे. तर विशेष असे धोरण आणणार आहे. हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करण्याचे विशेष धोरण आणणारे भारतातील पहिले राज्य हे महाराष्ट्र ठरलेले आहे. ओके. 1,60,000 कोटींची गुंतवणूक यात अपेक्षित आहे. म्हणजे एक डेटा सेंटर पार्क असणार आहे, ग्रीन डेटा सेंटर पार्क असणार आहे, असं यासाठी स्पेशल हे धोरण आणणार हे राज्य महाराष्ट्र राज्य हे पहिलंच आहे. अभिजात भाषा मराठी भाषा संवर्धन सप्ताह 3 ते 9 ऑक्टोंबर हा सप्ताह पार पडलेला आहे. ओके. मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपुर अमरावती येथे आता आपल्याला माहिती आहे. ओके. तर यासाठी अभिजात भाषा जी आपली मराठी भाषा आहे त्याच्या संवर्धनासाठी संवर्धन सप्ताह म्हणून 3 ते 9 ऑक्टोबर हा सप्ताह साजरा केलेला आहे.
ओके, बघा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका 2024 घोषणा झाली होती 15 ऑक्टोबरला, 20 नोव्हेंबरला सगळीकडे मतदान झालं आणि 23 नोव्हेंबरला निकाल लागलेला आहे. त्या निकालाची संपूर्ण डिटेलिंग हो या पुढल्या महिन्याच्या त्या करंट अफेअरमध्ये आपल्याला व्यवस्थित पाहता येणार आहे. ओके, ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे पद काय केलं आहे, एकत्रित करून ग्रामपंचायत अधिकारी ओके बघा असे नाव देण्यात आलेले आहे. ओके, जसं तलाठीचं नाव बदलून ग्राम महसूल अधिकारी हे करण्यात आलं होतं, तसंच त्याच पद्धतीने ग्रामपंचायत अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक ही जो नाव ही पदं होती ती एकत्रित करून ग्रामपंचायत अधिकारी असे एकच नाव देण्यात आलेलं आहे. ओके, बघा सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे. जी पूर्वीची जी संख्या होती म्हणजे जिथे ज्या गावाची लोकसंख्या, आता बघा हे पॉप्युलेशननुसार गट आहेत, ज्या गावाची लोकसंख्या 2K पेक्षा कशा आहे कमी आहे, 2K पेक्षा कमी आहे, तर त्यांच्यासाठी 3000 वरून आता काय केलेलं आहे 6000 केलेलं आहे. ओके, ज्या गावाची लोकसंख्या 2K ते 2000 ते 8000 मध्ये म्हणजे 2K म्हणजे 2000 लक्षात घ्या, 2000 ते 8000 आहे, त्यांच्यासाठी मानधन किती दिलं आहे सरपंचासाठी 6000 आणि 8000 पेक्षा जास्त जिथे लोकसंख्या आहे तिथे मानधन केलेले आहे सरपंचासाठी 10000. ओके, म्हणजे 6, 8, 10 असे हे मानधन केलेलं आहे. त्याचबरोबर उपसरपंचासाठी 2, 3, 4 बघा हे पॉप्युलेशनचे गट सेमच, लोकसंख्येचे गट सेमच. 2000 पेक्षा कमी लोकसंख्येसाठी 2000, 2000 ते 8000 लोकसंख्येसाठी 3000 आणि 8000 लोकसंख्येपेक्षा जास्त असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंचाचे मानधन हे 4000 असणार आहे. 2, 3, 4 हे उपसरपंचाचे मानधन आहे. बघा काही आर्थिक विकास महामंडळ आहेत त्या समाजासाठी आणि त्या व्यक्तींची नावं देऊन दिले आहेत. जसं की परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे ब्राह्मण समाजासाठी आहे. वीर शिरोमणी महाराज प्रताप आर्थिक महामंडळ हे राजपूत समाजासाठी आहे. बघा त्याचबरोबर आता कोतवालांच्या सुद्धा मानधनात वाढ करून कोतवालांना 15,000 रुपये ओके प्रति महिना मानधन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओके, जे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया आहे ओके साईत ओके ह्याचं मुंबई येथे नवीन त्याची एक स्पोर्ट्स सेंटर होणार आहे. ओके, साईचं सेंटर होणार आहे. तर अकोर्ली मुंबई मालाड वाढवण येथे त्याला जागा प्रदान करण्यात आलेली आहे आणि तिथे त्याचं सेंटर होणार आहे. संत नरहरी महाराज आर्थिक विकास बघा संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ हे सोनारचं आहे, सोनार समाजासाठी आहे. वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ आर्य वैश्य समाजासाठी आहे. जैन समाज आर्थिक विकास महामंडळ जैन समाजासाठीच आहे. संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ हे बारी समाजासाठी आहे. रूपलाल महाराज हे बारी समाजासाठी एक राज्यसेवा किंवा इथं कुठेतरी एक्झामला हे जोडाजोडासाठी आलेलं होतं तर येऊ शकतं. संत श्री रूपलाल महाराज हे बारी समाज जैन. वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ हे आर्य वैश्य समाजासाठी आहे. संत नरहरी सोनार समाजासाठी आहे. त्याचबरोबर वीर शिरोमणी महाराजा प्रताप आर्थिक विकास महामंडळ राजपूतासाठी आणि परशुराम हे ब्राह्मणांसाठी हे आर्थिक विकास महामंडळ आहे. त्याचबरोबर बघा हे इस्टेट स्थापन करण्यासाठी जसे की आता डाळिंब इस्टेट ओके निळगव्हाण मालेगाव तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील निळगव्हाण येथे डाळिंबाचं इस्टेट स्थापन केलेलं आहे. इथे काय होणार आहे डाळिंबाचे म्हणजे आता वेगवेगळ्या त्याच्यावर डाळिंबाच्या निर्यातीसाठी डाळिंबाच्या संशोधनासाठी डाळिंबाच्या प्रक्रियेसाठी डाळिंबाच्या म्हणजे आता प्रक्रियामध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल डाळिंबाचं जो ज्यूस होणार त्या ज्यूसचे प्रोडक्ट्स तयार होणार किंवा जो ज्यूस काढल्यानंतर जो रस तो थोडा डाळिंबाच्या ह्याचा बारीक जो चोथा राहतो तर त्याच्यापासून काहीतरी वेगळा प्रोडक्ट तयार करण्यासाठी संशोधन करून त्यात आणखीन लोकांना उद्योगधंद्यासाठी वाव करण्यासाठी हे इस्टेट स्थापन केलेले आहेत. आपले जे माजी कृषी मंत्री होते ओके धनंजय मुंडे यांनी ह्या इस्टेट स्थापन केलेल्या आहेत. ओके, आणि ह्या इस्टेटनुसार त्यांना जवळपास 98 कोटीचे हे रक्कम त्यासाठी अलॉट करून ह्या सगळ्या इस्टेट स्थापन केल्या आहेत. त्यामध्ये जसं डाळिंब हे निळगव्हाणमध्ये, सीताफळासाठी इस्टेट ही वडखेल परळी बीड येथे सीताफळासाठी इस्टेट संशोधन केंद्र स्थापन केलं आहे. भाजीपाला संशोधन केंद्र हे वरोरा चंद्रपूर येथे स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओके, त्याचबरोबर बघा टेंभू उपसा योजना या योजनेस स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचं नाव देण्यास निर्णय घेतलेला आहे. कौशल्य विद्यापीठ ओके जे कौशल्य विद्यापीठ आहे त्यासाठी महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठ तिथे त्याला रतन टाटा महाराष्ट्र स्टेट स्किल युनिव्हर्सिटी असं नाव देण्याचं ठरलेलं आहे. ओके, DP वेणुगोपाल
देशातील पहिले हृदय प्रत्यारोपण करणारे, हार्ट ट्रान्सप्लांट करणारे पहिले आणि 50,000पेक्षा जास्त हृदय शस्त्रक्रिया करणारे असे पहिले डॉक्टर होते. डॉक्टर पी वेणुगोपाल यांचे निधन झालेले आहे. 1994 भारतातील पहिले पेसमेकर, ओके, हृदय प्रत्यारोपण करणारे ते व्यक्ती होते, भारतातील पहिले. 1998 त्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. अशा डॉक्टर वेणुगोपाल यांचे निधन झालेले आहे. ओके, बघा त्यानंतर 20वी सागरी राज्य विकास परिषद गोवा येथे पार पडली. 20वी सागरी राज्य गोवा परिषद कुठे पार पडली? ओके, तर गोवा येथे. भारतीय राज्य सापेक्ष आर्थिक कामगिरी अहवाल, राज्य सापेक्ष आर्थिक कामगिरी अहवाल पंतप्रधान सल्लागार परिषदेने 1960-61, बघा पंतप्रधान सल्लागार परिषदेने 1960-61 ते 2023-24, 60-61 पासून 2023-24 पर्यंत हा अहवाल प्रस्तुत केलेला आहे. या अहवालात राज्यांच्या आर्थिक कामगिरीमध्ये लक्षणीय असमानता अधोरेखित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचा GDP वाटा 13.3% झालेला आहे, 15%पेक्षा तो कमी झालेला आहे पहिल्यांदाच. ओके, महाराष्ट्राचा 13.3%, तमिळनाडूचा 8.9%, UP 8.4%, कर्नाटक 8.2%. ओके, तर महाराष्ट्र 13.3%, तमिळनाडू 8.9%. तर सर्वात जास्त दरोडे उत्पन्न हे सिक्कीम येथे या राज्याचं आहे. सिक्कीम, मग गोवा, मग दिल्ली. मग सिक्कीम राज्यात दरोडे उत्पन्न आहे. सर्वात कमी दरोडे उत्पन्न हे बिहार या राज्याचं आहे, बिहार, झारखंड आणि मग उत्तर प्रदेश. ओके, बघा लक्षात घ्या. त्यानंतर पुढील 5 वर्षासाठी PM ई-ड्राईव्ह योजना, या PM ई-ड्राईव्ह योजनेद्वारे जे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे तुमच्या इलेक्ट्रिक ई-व्हेकल असतील, ई-ड्राईव्ह तेच ई-व्हेकलसाठी ज्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ज्या गोष्टी आहेत जसे की चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम, या गोष्टींचा विकास करणे, या गोष्टींचा डेव्हलप करणे, म्हणजे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर असेल, EVचे मॅन्युफॅक्चरिंग सेंटर असेल, त्यासाठी इकोसिस्टम विकास करणे, हे या PM ई-ड्राईव्हचा उद्देश आहे. आणि ही PM ई-ड्राईव्ह योजना आहे, ही योजना 5 वर्षासाठी, म्हणजे जसे की 2024 ते 3 वर्षासाठी आहे. ॲक्च्युअली 24, 25, 26. ओके, 2 पेक्षा पण कालावधी हा ॲक्च्युली कमी आहे. 1 ऑक्टोबर 2024 लक्षात घ्या. 1 ऑक्टोबर 2024 टू 31 मार्च 2026. ओके, हा त्याचा कालावधी आहे. 10,000 कोटी इथं खर्च होणार आहे. ओके, एक मिनटं मी कन्फर्म करतो, वेट. तर बरोबर आहे, तर ही योजना ही पुढे एवढ्या कालावधीसाठीच आहे. 2 वर्षापेक्षा सुद्धा कमी कालावधी आहे ह्याचा. 1 ऑक्टोबर 2024 ते 31 मार्च 2026पर्यंतचा कालावधी आहे. तर ॲक्च्युली जी फेम होती, फास्टर काय म्हणतात त्यांना, फास्टर अडॅप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड अँड इलेक्ट्रिक व्हेकल. ओके, फेम 1 ही 2015 ते 19 होती. म्हणजे EV आणि हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकलच्या त्याच्या अडॅप्शनसाठी आणि मॅन्युफॅक्चरिंगसाठी जी फेम 1 होती पॉलिसी 2015 सुरू करण्यात आली. जी 15ची जी आपली मिशन होतं, नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅन 2015, त्याच्या अंतर्गत फेम 1 चालू करण्यात आलं होतं की तुम्ही हायब्रिड आणि इलेक्ट्रिक व्हेकल पर्चेसिंग करा, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करा. ओके, त्यानंतर फेम 2 आलं. ओके, फेम 2 हे फेम 2 5 वर्षासाठी होतं, 2019 ते 2024. ओके, फेम 2. त्यामध्ये काय होतं बघा, जास्त करून तुम्हाला या इलेक्ट्रिक व्हेकल वगैरेसाठी यामध्ये त्याचबरोबर त्यासाठी तुम्हाला सबसिडीज मिळणार असतील, सबसिडीज देणार. आणि त्याचबरोबर तुमचे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत, बसेस असतील, 2 व्हीलर्स असतील, 3 व्हीलर्स असतील, पब्लिक ट्रान्सपोर्टबरोबर या बाकीच्या हे असतील त्या तुमच्या मार्केटमध्ये आणण्याचा या फेम 2चा प्रोजेक्ट होता. आता या फेम 2ला रिप्लेस करण्यासाठी हे PM ई-ड्राईव्ह आले. लक्षात आलं, फेम 2ला तर हे काय करणार आहे, रिप्लेस करणार आहे. म्हणजे इलेक्ट्रिक जनरेशनच्या मध्ये ज्या आपल्या पॉलिसीज आहेत त्या अंडर फेम 1, त्यानंतर फेम 2 आणि आता PM ई-ड्राईव्ह ह्या योजना या अंतर्गत येणार आहेत. ओके, हा 3 वर्षांचा हा कालावधी लक्षात घ्या. फेम 2 नंतर PM ई-ड्राईव्ह आपण म्हणू शकतो इथं, तर 24 ते 26. ओके, असा हा कालावधी आहे. बघा, त्यानंतर मेक इन इंडिया या योजनाला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 25 सप्टेंबर ही तारीख लक्षात ठेवा. 25 सप्टेंबर 2014ला मेक इन इंडिया योजना चालू करण्यात आली होती. त्याला 10 वर्ष पूर्ण झाले आहेत. भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवणे ह्या योजनेचा उद्दिष्ट होता. ओके, उद्दिष्ट काय काय होती त्या योजनेची बघा. उत्पादन क्षेत्र विकास 12 ते 14% वाढवणे,
25पर्यंत, सुरुवातीला 22 होतं ते, तर 25पर्यंत काय सांगितलेलं होतं की 100 दशलक्ष अतिरिक्त रोजगार निर्माण करणे मेक इन इंडियाद्वारे. 25पर्यंत GDPमध्ये उत्पादन क्षेत्र 25% वाढवणे हे त्याचे टार्गेट्स होते. ओके, तर 10 वर्ष आता 24ला झाले आहेत. तर काही ह्याचे सुरुवातीचे टार्गेट काही 22पर्यंत होते, जसे की रोजगाराचे, आणि उत्पादन क्षेत्रात 25% वाढवणे, उत्पादन क्षेत्राचा वाटा 25% करणे GDPमध्ये 25पर्यंत. ह्या आता पुढील वर्षात या 25 अखेर कशा योजना, कशा ह्या जी उद्दिष्ट आहेत ती पार पडतात ते पाहूया, ते पाहण्यात येईल. तर मेक इन इंडिया ही महत्त्वाची 25/9/24/14ला चालू झाली होती. जशी की बाकीच्या काही योजना आहेत, जसे की स्टार्टअप इंडिया. ओके, स्टार्टअप इंडिया 16/1/16, तारीख लक्षात घ्या, 16/1/2016. त्याचबरोबर स्टँडअप इंडिया. ओके, स्टँडअप इंडिया पण किती होती, 5 एप्रिल 2016. ओके, अशा या तारखा महत्त्वाच्या आहेत. ओके, मुख्य परीक्षा असेल, पूर्व परीक्षा असेल, तर ह्या योजनांच्या तारखा ह्या विचारतात. ओके, बघा, कोलकाता ट्रॅम, आता जी ट्रॅम सेवा होती, ट्रॅम बसेस होती, ती ट्रॅम सर्व्हिस बंद केलेली आहे. कोलकातामध्ये खूप वर्ष, 151 वर्ष ती चालली, आणि 151 वर्षानंतर ही ट्रॅम सर्व्हिसेस बंद केली होती. सुरुवातीला 1873ला घोड्याने उडलेली ट्रॅम सर्व्हिस सेवा होती. आता ही 1902ला इलेक्ट्रिक ट्रॅम सुरू झाली, इलेक्ट्रिक ट्रॅम कार. ओके, तुम्ही असं कुठलं तर पिक्चर, जुन्या पिक्चरमध्ये वगैरे आजही त्या ट्रॅम सर्व्हिसेस दाखवतात. ओके, कोलकातामध्ये शूटिंग झाल्यानंतर तर कोलकाता असेल, दार्जिलिंग असेल, अशा काही ठिकाणी ट्रॅम सर्व्हिसेस होत्या. ओके, ते आता 1902ला चालू झालेली ट्रॅम सर्व्हिस, इलेक्ट्रिक ट्रॅम, ही आता बंद झालेली आहे. बघा, हे सगळ्या जुन्या गोष्टी त्या बंद केल्या. डबल डेकर बस, ज्या ओल्ड डबल डेकर बस होत्या मुंबईतल्या, त्यासुद्धा बंद झाल्या. कोलकात्यातली ट्रॅम सर्व्हिस पण बंद झाली. ओके, बघा, आता केंद्र सरकार ही जी कृषी मंत्रालयाच्या ज्या योजना होत्या त्या 2 भागात आता विभागलेल्या आहेत. ओके, बघा, आता कृषी मंत्रालयाअंतर्गत असलेल्या सर्व 18 केंद्र पुरस्कृत, कोणत्या, सर्व 18 केंद्र पुरस्कृत योजना आहेत, त्यांचे रूपांतर PM राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि कृषी उन्नती योजना या 2 योजनांमध्ये करण्यात आले आहे. PMRKVY म्हणजे राष्ट्रीय कृषी उन्नती विकास योजनामध्ये कुठल्या घातलेल्या आहेत, तर मृदा आरोग्य व्यवस्थापन, पाऊस आधारित क्षेत्र विकास, ओके, कृषी वनीकरण आणि पीक विविधीकरण, अशा रिलेटेड ज्या योजना ह्या कशा घातल्यात आहे, RKVYमध्ये घातल्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अन्न सुरक्षा आणि कृषी स्वयंपूर्णता, ओके, ह्या कृषी उन्नती योजनेमध्ये घातलेल्या आहेत. ओके, तर अन्न सुरक्षा आणि कृषी स्वयंपूर्णता, ओके, ॲटॉनॉमी असेल ती ह्या कृषी उन्नती योजनेत घातलेल्या आहेत. बाकी मृदा, पाऊस, वनीकरण, पीक विविधीकरण अशा संदर्भातली योजना RKVYमध्ये घातलेल्या आहेत. अशा 2 हे मुख्य गट करण्यात आलेले आहे. ओके, बघा, भारतातील पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे 16 सप्टेंबर 2024 रोजी भुज अहमदाबाद मार्गावर चालू झालेली आहे. पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे 16 सप्टेंबर 2024 रोजी भुज अहमदाबाद मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे. त्याचे जुने नाव वंदे मेट्रो होतं. कमाल वेग 130 km/h. तर नमो भारत रॅपिड रेल्वे भुज अहमदाबाद मार्गावर सप्टेंबर 24ला नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे. ओके, बघा, हाल, ओके, हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड ही HAL जी कंपनी आहे ही 14वी काय ठरलेली आहे, महारत्न कंपनी ठरलेली आहे. 1940ला स्थापना, बेंगलोर येथे मुख्यालय. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत सरकार मालकीची कंपनी आहे. 1 मे 2010 पासून महारत्न कंपन्यांना नोटिफाईड करण्यात चालू झालेलं आहे. तर HAL हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड ही आता 14वी महारत्न कंपनी बनलेली आहे. 4थी ग्लोबल रिइन्व्हेस्ट समिट कुठे पार पडली, गांधीनगर गुजरात येथे पार पडली आहे. जे अक्षय ऊर्जेसाठी गुंतवणूकदार, संशोधक, धोरणकर्ते हे एकत्र येऊन 4थी ग्लोबल रिइन्व्हेस्ट समिट ही गांधीनगर गुजरात येथे पार पडली आहे. बायो पॉलिसी E3 पॉलिसी, बघा, बायो E3 पॉलिसी. आता बायो E3 पॉलिसी म्हणजे काय, तर बघा, तर बायोटेक E3 म्हणजे 3 E आहेत. पहिला आहे इकॉनॉमी, दुसरा आहे एन्व्हायरमेंट आणि तिसरा आहे एम्प्लॉयमेंट. आता बघा, इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट, एम्प्लॉयमेंट ही बायो E3 पॉलिसी आहे. तर ही पॉलिसी कशासाठी आहे, तुमची जी बायो मॅन्युफॅक्चरिंग आहे, आता डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी हे काय करणार आहे, ही बायो E3 पॉलिसीवर टार्गेट करणार आहे, म्हणजे त्यांची ती पॉलिसी आहे. तर त्यांचं मेन एम आहे की नेट झिरो कार्बन इकॉनॉमी
काय करायचे, साध्य करायचे. यातून मेन तुमचं काय असेल, जे बायो मॅन्युफॅक्चरिंग आहे याला प्राधान्य द्यायचं. म्हणजे बायोमॅन्युफॅक्चरिंगला प्राधान्य देऊन त्यातून हाय परफॉर्मन्स कसा तुम्हाला काढता येईल याकडे लक्ष द्यायचं. बघा, महत्त्वाच्या 3 गोष्टी बायो E3 पॉलिसी डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीची आहे. त्या E3 म्हणजे कुठल्या गोष्टी आल्या, त्यात इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट, एम्प्लॉयमेंट. ओके, आणि त्यातून तुम्ही नेट झिरो कार्बन इकॉनॉमी साध्य करण्याचा ध्येय असणार आहे. ओके, त्याचबरोबर बघा, एक नवीन ऑर्डर आलेली आहे, नवीन आदेश आलेला आहे की आपत्कालीन संदेशासाठी, म्हणजे बघा आपत्कालीन संदेश म्हणजे तुमचं काय आलं, इमर्जन्सी अलर्ट सिस्टीम. बघा, ही थोडी एक टेक्निकल टर्म आहे. आता ही एक टेक्निकल गोष्ट आहे. ते इमर्जन्सी अलर्ट सिस्टीम एक नवीन विकसित करायचा निर्णय डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशननं घेतलेला आहे. डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, जे तुमचे आता फीचर फोन्स असतात. फीचर फोन्स म्हणजे काय बघा, एक तुमचा बेसिक फोन असतो, साधा फोन आपण म्हणतो बघा, साधा मोबाईल. ओके, तो बेसिक फोन असतो. त्याच्यापेक्षा थोडं बघा, हा तुमचा आला, आपण आता सगळी वापरतो तो स्मार्टफोन. स्मार्टफोनपेक्षा जरा कमी फीचर, पण बेसिक फोनपेक्षा जास्त फीचर असलेले फीचर फोन असतात. म्हणजे जरा फॅसिलिटी असतात ना, ह्या स्मार्टफोनपेक्षा कमी असतात आणि बेसिक फोनपेक्षा फीचर फोनमध्येच फॅसिलिटी थोड्या जास्त असतात. ओके, म्हणजे हा सिक्वेन्स लक्षात ठेवा, टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होऊन पाहिजे. तर या फीचर फोन्समध्ये अशा कुठल्या समजा एखादा इमर्जन्सी अलर्ट द्यायचा आहे. ओके, इमर्जन्सी अलर्ट सिग्नल्स पोहोचवायचे आहेत. जसे की आता वादळाचे इमर्जन्सी अलर्ट मोबाईलच्या मेसेजवर येतात बघा. मग त्यासाठी एक तो साऊंड आला पाहिजे, त्यासाठी मोबाईल तुमचा व्हायब्रेट झाला पाहिजे, आणि त्यासाठी तो एक लाईट तुमच्या मोबाईलमध्ये तो मेसेज दिसून मोबाईलवर लाईट दिसली पाहिजे तुमच्या, आणि तो मेसेज 30 सेकंदासाठी तुमच्या तरी स्क्रीनवर तुमच्या सलग दिसला पाहिजे, विदाऊट तुम्ही तो बंद वगैरे करता. म्हणजे असं तुमच्या तो मेसेजवर तो 30 सेकंदासाठी येऊन तो दिसला पाहिजे, एखादा इमर्जन्सी अलर्ट सिस्टीम द्यायची असेल तर. ओके, आणि ॲटो रीड आउट एक असतो बघा. ॲटो रीड आउट म्हणजे असे एक फंक्शन आहे, ते तुमच्या मोबाईलमधील मेसेज तो ॲटो रीड आउट करतं. तर तो मेसेज अलर्ट सिस्टीमचा 15 सेकंद दिसला पाहिजे. अशी ही म्हणजे हे 30 सेकंद दिसलं पाहिजे आणि हे ऑटो रीड आउट 15 सेकंद दिसलं पाहिजे. ओके, अशी तुम्हाला मॅन्डेटरी तुम्हाला असं बंधन घालण्यात आलेलं आहे भारतातल्या सगळ्या फीचर फोन्सवर. ओके, याचा परिणाम मॅन्युफॅक्चरिंग कंपनीवर पण होणार आहे, त्याच्या प्राईसवर पण होणार आहे. ओके, म्हणजे फीचर फोन्समध्ये ह्या फॅसिलिटी नव्हत्या. ओके, अलर्ट सिस्टीमच्यासाठी या युजफुल अशा, तर त्या फीचर फोन्समध्ये मॅन्डेटरी केलेले आहेत, बंधनकारक केलेले आहेत भारताच्या डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनने. ओके, तर हे लक्षात आलं. आपण इमर्जन्सी अलर्ट सिस्टीमसाठी 30 सेकंद आणि ॲटो रीडआउटसाठी 15 सेकंद. त्यानंतर बघा, वर्ल्ड फूड इंडिया समिट कुठे नवी दिल्ली येथे पार पडले. भारतातील पहिला CO2 मिथेनॉल पायलट प्लांट कुठे अनावरण झालेलं आहे, CO2 मिथेनॉल पायलट प्लांट पुणे. बघा, CO2 मिथेनॉल पायलट प्लांट आहे हा महाराष्ट्रातील पुणे येथे झालेला आहे. थर्मॅक्स ही कंपनी आणि IIT दिल्ली, बघा पुण्यात आहे पायलट, पण थर्मॅक्स आणि IIT दिल्ली यांनी हा चालू केलेला आहे. शंख एअर, ओके, नवीन एक एअरलाईन चालू झालेली आहे, शंख एअर. ओके, ही भारतातील सर्वात नवीन विमान कंपनी आहे. आसाममध्ये ऑक्टोबर 2024मध्ये 8 उत्पादकांना GI टॅग मिळालेला आहे. ओके, रतन टाटा, ओके, टाटा समूहाचे, तर रतन टाटा यांचे मृत्यू झालेला आहे 9 ऑक्टोबर 2024ला मुंबई येथे. ओके, रतन नवल टाटा असं त्यांचं पूर्ण नाव आहे. कार्नेल विद्यापीठ अमेरिका येथे आर्किटेक्चरमध्ये त्यांची पदवी. त्याचबरोबर टाटा स्टीलमधून काम सुरू कधी केलेलं आहे 1961ला. 91 ते 12मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष. ओके, जवळपास 20 वर्षापेक्षा जास्त कालखंड हे अध्यक्ष होते. 2000ला पद्मभूषण, 2006ला महाराष्ट्र भूषण, 2008ला पद्मविभूषण. ओके, आणि 2021ला आसाम वैभव असे त्यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. 2008ला पद्मविभूषण प्राप्त झालेलं आहे, 2000ला पद्मभूषण. ओके, तर असे हे थोर रतन टाटा आपल्याला माहिती आहे, यांचं निधन 9 ऑक्टोबर 2024ला मुंबई येथे झालेलं आहे. ओके, तर इथल्या घडामोडी आत्ता आपण थांबू. ओके, आणि झालेल्या सगळ्या गोष्टी रिव्हिजन करू. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करू, उर्वरित घडामोडी बघू. बघा, सुरुवात केली ती आपण कुठून केली ती आता रिव्हिजन करू, म्हणजे तुमच्या लेक्चरला एक परिपूर्णता येईल आत्ता ज्या सेशन झालेल्या. तर बघा, सुरुवात बघितली आपण, फास्टमध्ये रिव्हिजन करतोय, लक्ष द्यायचं सगळ्यांनी. ओके, 1 नेशन 1 इलेक्शन कोण हे होते तिथे, एक मिनिट,
ओके सॉरी बघा, वन नेशन वन इलेक्शन, एक मिनिट, वन नेशन वन इलेक्शन आपण पाहतोय. तर या समितीचे अध्यक्ष होते रामनाथ कोविंद. ओके, तर या समितीने केलेल्या शिफारसी 2 सप्टेंबर 23ला ही समिती बसली, 191 दिवस काम केलं आणि केंद्रीय मंत्रिमंडळासमोर 18 सप्टेंबरला त्यांनी ह्या शिफारसी सादर केल्या. 2 विधेयके मांडण्याची त्यांनी शिफारस केली. पहिले विधेयकाला काय राज्यांच्या मंजुरीची आवश्यकता नाही असं सांगितलं, कारण की लोकसभा आणि राज्य विधानसभा अंतर्गत ओके जे आपलं निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्या अंतर्गत येतं, त्यामुळे त्यांची काय राज्याच्या मंजुरीची आवश्यकता नाही असं त्यांनी मत मांडलं पहिल्या विधेयकाला. पण जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्या निवडणूक आहेत ओके, त्या 100 दिवसाच्या आतच घ्यायच्या. लोकसभा आणि राज्यसभा एकदा इलेक्शन झाले की त्यासाठी किमान अर्ध्या राज्यांची मंजुरीची आवश्यकता आहे. ओके, 82A कलम सायमल्टेनियस इलेक्शनसाठी म्हणजे इंट्रोड्यूस करण्याची शिफारस केलेली आहे. 324A नगरपालिका आणि पंचायत निवडणुका यासाठी हे नवीन कलम समाविष्ट करण्याची शिफारस केलेली आहे. 24ची तिसरी लोक अदालत पार पडलेली आहे सप्टेंबर 2024मध्ये. ओके, पहिली लोक अदालत 1982ला गुजरातमध्ये पार पडले. ओके, 87चा कायदा रचना पाहिली आपण. आतिशी मार्लेना दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री. त्यानंतर बघा, एकूण 8व्या महिला CM आहेत. ओके, एकूण 8व्या CM आहेत, त्यातल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री दिल्लीच्या. ओके, आतिशी मार्लेना. ओके, अपचात दिल्लीच्या सर्वात तरुण महिला मुख्यमंत्री. मतदारसंघ कालकाजी. ओके, ऑक्सफर्ड विद्यापीठ 8व्या CM आहेत ते. ओके, तिसऱ्या महिला असं. ऑक्सफर्डमध्ये PG. हरियाणा विधानसभा निवडणूक 2024 पार पडल्या आहेत. 90 जागा BJP 48, नायब सिंह यांनी मुख्यमंत्री पास झालेले आहेत. जम्मू काश्मीर विधानसभा 90 जागा होत्या, 42 आणि 29. उमर अब्दुल्ला हे नॅशनल कॉन्फरन्सचे मुख्यमंत्री बनलेले आहेत. तेलंगणामध्ये SCचे उपवर्गीकरण करण्यात येणार आहे. तेलंगणा हे तिसरे राज्य ठरलेले आहे जात आधारित जनगणना करणारे. बिहार, आंध्र प्रदेश. नंतर KK दारोवाला माझे IPS अधिकारी रॉमध्ये काम केलेले, त्याचबरोबर साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेले, यांचे निधन झालेले आहे. द कीपर ऑफ द डेड या काव्यसंग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमी प्राप्त पुरस्कार झाला होता. 14ला पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला होता. 6वी क्वाड परिषद बघितलं, क्वाड ही अमेरिकेत पार पडली 6वी 24ची. भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया ओके यांच्या समेत पार पडली. त्याचबरोबर राज्यसभेला 5 आईज कंट्री आल्या होत्या, त्या पहिल्या. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स विपो दरवर्षी प्रकाशित करतं. भारत 39 रँक. कुमार दिसानायके राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. युनिव्हर्सल पब्लिक पोस्टल युनियन ओके 150वा वर्धापन दिन 1874ला ती स्थापन झालेली होती. भारत 1876ला सदस्य बनलेला होता. बर्न येथे मुख्यालय आहे, स्वित्झर्लंड. क्वाडिया शेनबॉम ज्यूधर्मीय आहेत, नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त झाला होता 2007ला. त्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत मेक्सिकोच्या. 21वी एशियन भारत शिखर परिषद लाओसची राजधानी व्हिएन्टिन येथे पार पडलेली आहे. एशियन भारत 2025 पर्यटन वर्ष साजरे करणार आहे. भूक निर्देशांकामध्ये 2024मध्ये भारताचा रँक 105 आहे, 23ला 111. ओके, तर हाच प्रश्न आलेला होता राज्यसेवेसाठी. शिगेरू इशिबा जपानचे नवे पंतप्रधान, लिबरल डेमोक्रेटिक पक्षाचे. 23वी SCO सरकार प्रमुख परिषद इस्लामाबादमध्ये पार पडली. जयशंकर भारतातर्फे उपस्थित होते. UN समिट ऑफ द फ्युचर न्यूयॉर्क येथे पार पडली. ऑस्ट्रेलिया काय करणार आहे, सोशल मीडिया वापरासाठी किमान वय लागू करणार आहे. ऑपरेशन सद्भाव आणि ऑपरेशन सद्भावना हे नाव म्हणलं की इंडियन आर्मीचं आहे आणि सद्भाव हे व्हिएतनामला टायफून यागीपासून जो त्यांना काय नुकसान झालं त्यासाठी $1 दशलक्ष ची मदत केलेली आहे. रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक निधन झालेलं आहे. त्याचबरोबर DMIC शेंद्रा बिडकीनमधील बिडकीन औद्योगिक क्षेत्र याचं संभाजीनगर येथे उद्घाटन झालेलं आहे. मेक इन इंडिया मेक फॉर द वर्ल्ड या कार्यक्रमाचा भाग अंतर्गत दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा भाग आहे. आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना मोदींच्या हस्ते वर्धा येथे उद्घाटन झालेलं आहे 20 सप्टेंबरला. प्रतिवर्षी 100-150 युवकांना मोफत प्रशिक्षण देणार आहेत आणि 1000 महाविद्यालयामध्ये याचे केंद्र स्थापन करणार आहेत. पुण्यश्लोक होळकर अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 20 सप्टेंबर 2024 वर्धा येथे मोदींच्या हस्ते पार पडले आहे. महिलांच्या स्टार्टअपना निधी मिळणार आहे, 100 कोटी निधी मिळणार आहे. 100 स्टार्टअपना 25 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य करणार आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे पुणे विमानतळाचे लोगामधील ते नामकरण करण्यात आलेले आहे. राज्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जसे की ऑलिम्पिक एशियनमध्ये जे प्राईज मिळवले आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र राज्यातील
खेळाडूंसाठी रकमा वाढवलेल्या आहेत. सुवर्ण 5 कोटी, रौप्य 3 कोटी, कांस्य 2 कोटी पॅरालिम्पिक आणि ऑलिम्पिकसाठी, आणि एशियनसाठी ते 1,75,50 असे राज्य. महाराष्ट्र राज्याचं पहिलं राज्य आहे की जे एक डेटा सेंटर पार्कसाठी, ग्रीन इंटिग्रेटेड डेटा सेंटर पार्कसाठी विशेष धोरण आणणारे हे देशातील पहिले राज्य आहे. ओके. अभिजात भाषा मराठी संवर्धन सप्ताह 3 ते 9 ऑक्टोबर रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडल्या. 20 नोव्हेंबरला मतदान झालं आणि 23 नोव्हेंबरला निकाल सर्वत्र जाहीर झाले. ग्रामपंचायत अधिकारी असेल, ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकाऱ्याचे नामकरण करण्यात आलेले आहे. सरपंचांच्या मतदानात वाढ झालेली आहे. 6, 8, 10 हजार. उपसरपंचासाठी 2, 3, 4 आणि कोतवालांचे सुद्धा मानधन वाढ करून 15,000 करण्यात आलेले आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे ब्राह्मणांसाठी. वीर शिरोमणी महाराज प्रताप आर्थिक विकास महामंडळ राजपूतांसाठी. ओके. संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ सोनारसाठी. वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ आर्यवैश्य. जैन समाज आर्थिक विकास महामंडळ जैन. संत श्री रूपलाल आर्थिक विकास महामंडळ बारी समाजासाठी. साईला मुंबई येथे जे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियासाठी जागा मिळालेली आहे. डाळिंबे इस्टेट हे नाशिक मालेगावमधील निळगव्हाण. ओके. वडखेल येथे, परळी बीड येथे सीताफळासाठी इस्टेट स्थापन केले झाले आहे, संशोधन केंद्र. आणि वरोरा चंद्रपूर येथे भाजीपाला संशोधन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कौशल्य विद्यापीठात रतन टाटा यांचे नाव दिलेले आहे. डॉक्टर पी वेणुगोपाल ओके यांचे निधन झालेले. पहिले हृदय प्रत्यारोपण करणारे, 50,000पेक्षा जास्त हृदय शस्त्रक्रिया केलेले, 1998ला पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त केलेले, भारतातील पहिले पेसमेकर हृदय प्रत्यारोपण 94ला केलेले वेणुगोपाल यांचे निधन झालेलं आहे. 20वी सागरी राज्य विकास परिषद गोवा येथे. त्याचबरोबर राज्य सापेक्ष आर्थिक कामगिरी अहवालामध्ये जे पंतप्रधानांच्या आर्थिक विकास सल्लागारांनी जी आकडेवारी प्रसिद्ध केलेली आहे त्यामध्ये असमानता अधोरेखित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राचा GDP 13.3% झालेला आहे, जो की 15%पेक्षा कमी आलेला आहे. महाराष्ट्राचं सर्वात जास्त, त्याचबरोबर तमिळनाडू, UP आणि कर्नाटक अशा क्रमाने GDPचा वाटा आहे. सर्वात जास्त दरडोई उत्पन्न सिक्कीमचं आहे, तर कमी बिहारचं आहे. PM E-ड्राईव्ह योजना, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि EV मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टमचा विकास करण्यासाठी फेम 1 फेम 2 नंतर ही PM E-ड्राईव्ह योजना 24 ते 26 या कालावधीसाठी आलेली आहे. कालावधी बघा युनिका 1 ऑक्टोबर 24 ते 31 मार्च 2026. मेक इन इंडिया 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. बघा 25/9/14ला ही योजना अनाऊन्स करण्यात आली होती, अंमलबजावणी झालेली होती. 12 ते 14 उत्पादन क्षेत्राचा विकास करणे, 100 दशलक्ष अतिरिक्त रोजगार 2025पर्यंत करणे आणि GDPचा उत्पादन क्षेत्रात योगदान 25%पर्यंत उत्पादन क्षेत्राचं GDPमध्ये टक्का वाढवणे. ओके. कोलकाता ट्राम सर्व्हिस 151 वर्षानंतर बंद झालेली आहे. कृषी मंत्रालयाच्या 2 योजनांमध्ये कृषी मंत्रालय सर्व केंद्र पुरस्कृत 18 योजनांचे विलीनीकरण करणार आहे. त्या योजनांमध्ये त्यांचा समाविष्ट करणार आहे. PM RKVY मध्ये मृदा, पाऊस, कृषी वनीकरण, पीक विविधीकरण ओके या संदर्भातील RKVY आणि अन्न सुरक्षा, कृषी स्वयंपूर्णता या संदर्भातील कृषी उन्नती योजनेमध्ये समाविष्ट करणार आहे. नमो भारत रॅपिड रेल्वे भुज अहमदाबाद मार्गावर धावणार आहे. जुने नावाचे वंदे मेट्रो होतं. ओके. 14वी महारत्न कंपनी म्हणून हालचा समाविष्ट झालेला आहे. हिंदू मुख्यालय हालचं बेंगलोर येथे आहे. ओके. 4th ग्लोबल रिइन्व्हेस्ट समिट कुठे पार पडली? गांधीनगर ते. बायो इथरिक पॉलिसी ओके बायोटेक इकॉनॉमी एन्व्हायरमेंट एम्प्लॉयमेंट पॉलिसी ही नेट झिरो कार्बन इकॉनॉमीसाठी आहे. डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीने सुरू केलेली. इमर्जन्सी अलर्ट सिस्टीम ही डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनने सुरू केलेली होती. इमर्जन्सी अलर्टसाठी 30 सेकंद तुमचं व्हायब्रेट साऊंड आणि लाईट दिसणार आणि 15 सेकंद ॲटो रीडआउटसाठी. ओके. पहिला CO2 मिथेनॉल पायलट प्लांट कुठे? पुणे येथे चालू होणार आहे. थर्मॅक्स आणि IIT दिल्लीच्या मदतीने. शंख एअर पहिली नवीन विमानसेवा. रतन टाटा यांचं निधन झालेलं आहे. रतन नवल टाटा पूर्ण नाव. ओके. 9 ऑक्टोबर 2024ला निधन झालेलं आहे मुंबई येथे. त्याचबरोबर टाटा समूहचे अध्यक्ष 61ला टाटा समूहामध्ये काम. ओके. टाटा समूह 2000ला पद्मभूषण, 2006ला महाराष्ट्रभूषण, 2008ला पद्मविभूषण, 2021ला आसाम वैभव पुरस्काराने प्राप्त असे रतन टाटाचे निधन झालेले आहे. आणि अशा रीतीने इथे हा नोव्हेंबरचा पहिला भाग इथे संपलेला आहे. ओके. तर दुसऱ्या भागातील घडामोडींना आपण नेक्स्ट भागामध्ये पाहू. आत्तापर्यंत चलो.